मग आपण सुरुवात करूया. हं, येत आहेत अजून मुलं, पण आपण सुरुवात करूया. चला. सर्व सर्वनाम सर्व पुल्लिंगी कोणी पाठ केलंय सांगा मला. कोण म्हणून दाखवेल? मिस मी अनन्या. अनन्या बोल. मिस मी राधी. अनन्या आधी म्हणतीये. हं, हो मिस. सर्व सर्वौ सर्वे प्रथमा सर्वं सर्वौ सर्वान् द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी सर्वस्यः सर्वयोः सर्वेषां षष्ठी. हा सर्वेषां षष्ठी सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी हे सर्वौ हे सर्वे संबोधनम. हे बरोबर. आता नपुसकलिंगी कोणी पाठ केले? नपुसकलिंगी कोणी? आधी कोण म्हणाल? राधिका. राधिका. मग बोल राधिका. सर्वं सर्वे सर्वाणि प्रथमा सर्वं सर्वे सर्वाणि द्वितीया सर्वेण सर्वाभ्यः सर्वैः तृतीया सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी सर्वस्य सर्वयोः सर्वेषां सर्वेषु संबोधन. हा, तुझा याचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना, म्हणून जरा आवाज बरोबर नाही आला, पण पाठ बरोबर केलंय. हं, बरं. आता आणि कोणी आत्ता सांगितलं मी हो केलंय मिस. मी केलंय म्हणून? हॅलो, आवाज आला मला. मी पाठ. सोहम जैन का सोहम फडके? हा बोल बोल बोल. सोहम जैन बोल. कोणतं म्हणतोय, पुल्लिंगी का नपुसकलिंगी? हॅलो. हा बोल बोल ना. सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया सर्वया सर्वाभ्यां सर्वाभिः तृतीया सर्वस्यै सर्वाभ्यां सर्वाभ्यः चतुर्थी सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वाभ्यः पंचमी सर्वास्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी हे सर्वाः संबोधन. बस, छान पाठ केलंय. हं, वा. म्हणजे पुल्लिंगी नपुसकलिंगी आणि स्त्रीलिंगी तिन्हीही मला म्हणून दाखवलंय. पूजा आणि प्रसाद आलेत ना? पूजा. हॅलो. हं, तुमचं काही बुडलं नाही. हं, मगाशी आईचा फोन आला मला, पण बघ आत्ताशी आम्ही इथून सर्व सर्वनामच घेतोय. बरं. प्रसादला पाठ झालंय का सर्व सर्वनाम? बोलणार आहेस? हो मिस. मग तू कुठलं हो म्हणतोय? मिस. पुल्लिंगी नपुसकलिंगी स्त्रीलिंगी कोणतं म्हणणार आहेस? मिस नपुसकलिंगी. बोल. सर्वं सर्वे सर्वाणि प्रथमा सर्वं सर्वे सर्वाणि द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी हे सर्वे हे सर्वाणि संबोधनम. शाबास. आता बघा, आणखीन कोणाला म्हणायची इच्छा आहे की मी पाठ केलंय, मला बोलायचंय? मंजिरी दयाळ, तुझं ते प्रॉब्लेम आहे नेटवर्क. टियारा आली का? टियारा. हॅलो. नाही आलेली दिसत. हां, मग कोण राहिलंय अजून बघा? सोहम फडके, तू काय बोलणार? हो मिस. काय बोलू? नपुसकलिंगी बोलतो. हो सर्व मिस. सर्वनाम बोल. सर्वं सर्वे सर्वाणि प्रथमा सर्वं सर्वे सर्वाणि द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी
हे सर्व हे सर्व हे सर्वाणी संबोधनम. बरोबर, छान. हे सर्व, हे सर्वे, हे सर्वाणी संबोधनम. छान. आता मी तुम्हाला म्हटलंय ना तसं 1 तास मी तुम्हाला ना पुढचा तास मी 10वीचे सगळ्या पेपरामधले सर्वनामं जी आहेत, प्रोनाउन्स, ती सगळी मी तुमची सोडवून घेणार आहे. पण आधी हे तुमचं सगळं नीट पाठ झालं पाहिजे. हां. आता आणखीन कोण राहिलंय? अथर्व भोईर आलाय ना? अथर्व भोईर? हां. हो. तू कुठलं म्हणतोय सांग? तुम्ही पुल्लिंग आणि नपुंसकलिंग पाठ केले. केलंय ना? हां, मग पुल्लिंग म्हण बरं. सर्वः सर्वौ सर्वे प्रथमा सर्वं सर्वौ सर्वान् द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी सर्वस्मिन् सर्वस्मिन् सर्वयोः सर्वयोः सर्वेषु सप्तमी हे सर्वौ हे सर्वे संबोधनम. शाबास, छान पाठ केलंय. हां. आता आणखीन कोण असं आहे की मला म्हणायचंय अजून? हॅलो. माझे पण झाले. झालंय? जिनय का? जिनय जैन? हां. तू कोणतं म्हणतो? तू आता स्त्रीलिंगी झालंय का पाठ का नाही अजून? मी सगळे झाले. अरे वा, मग स्त्रीलिंगी म्हण तू, चालेल. सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा सर्वं सर्वे सर्वाः द्वितीया सर्वया सर्वाभ्यां सर्वाभिः तृतीया सर्वस्य सर्वाभ्यां सर्वाभ्यः चतुर्थी सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वाभ्यः पंचमी सर्वस्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी हे सर्वे हे सर्वाः संबोधनम. शाबास, छान पाठ केले रे. वा, सुंदर. आता पूजा अजून राहिली आहे मला माहितीये, पण अजून कोण आहे रे म्हणायचंय? हॅलो. गुलनशी? गुलनशी आली आहे ना? गुलनशी? हॅलो. तन्वी कांबडी पण आली आहे. तन्वी, तू म्हणशील का मला? हॅलो. नेटवर्क प्रॉब्लेम असू दे. मग पूजा तू कोणतं म्हणतेस सांग मला तिन्ही पैकी? पुल्लिंग. चालेल, बोल. सर्वः सर्वौ सर्वे प्रथमा सर्वं सर्वौ सर्वान् द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी हे सर्वौ हे सर्वे संबोधनम. शाबास, छान म्हटलं. हं. आता बघा, ज्यांनी अजून म्हणून काही दाखवलं नाही त्यांनी सुद्धा प्रत्येकाने पाठ केलं पाहिजे. अथर्व बेडेकर आलाय का गो? नाही आला ना? अथर्व बेडेकर पण नाही आला आज. असू दे. आता मी काय सांगते बघा, हे एकीकडे पाठ करायचंच आहे. क्रू धातू आणि अस धातू ते पण पाठच करा, कळलं? आता अमरकोश हा धडा मी आज तुमचा सुरुवात करणार आहे. अमरकोश पेज नंबर किती आहे सांगते. हा, थांबा. 12वा धडा आहे. एक मिनिट. अच्छा. हां, सापडलं? सगळ्यांनी काढलं का? हो मिस. हां, अमरकोश बघा 65 पेजवर आहे. हां, आणि 12 पाठ 65 पेजवर आहे आणि मी इथे शेअर केलेलंच आहे. मग आता अमरकोश म्हणजे काय? कोणाला माहिती आहे का हो अमरकोश?
कोश म्हणजे काय माहितीये का आधी तुम्हाला? कोणाला माहितीये कोश? डिक्शनरी. बरोबर. कोश म्हणजे डिक्शनरी. आणि ह्या डिक्शनऱ्या ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या प्रत्येक भाषेच्या आहेत बघा. संस्कृतची आहे, इंग्लिशची डिक्शनरी आहे ना, ऑक्सफर्डची, आपण माहिती आहे आपल्याला. इंग्लिशच्या आपण जास्त वापरतो, पण संस्कृतमध्ये सुद्धा की त्याचे समानार्थी शब्द आहे, वेगवेगळे एका शब्दाचे अर्थ होतात किंवा उलटार्थी शब्द असतात. हे सगळं अमरकोश या ग्रंथात लिहिलेलं आहे. आणि त्याची माहिती आता हे संवाद रूपाने हा धडा आपल्याला आलेला आहे बघा, की म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी असा हे संवाद आहे. आणि मग विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतात, शिक्षक उत्तर देतात, असा तो सगळा भाग आहे. हं, आपण आता म्हणजे याची काही गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे आधी, की तुम्हाला फक्त या संस्कृत जो अमरकोश आहे, या आपल्याला माहिती आहे ना हो, अमरकोशामध्ये मागच्या बाजूला बघा, पुस्तकाच्या मागे आहे ना अमरकोश. एका शब्दाला अनेक शब्द, नदी, सरित, आहे की नाही, असे वेगवेगळे शब्द, एका शब्दाला अनेक शब्द. आणि मग ते कसे आहेत बघा, किंवा एका शब्दाचे वेगळे अर्थ असंही त्या अमरकोशात असतं. आता आपण प्रस्तावना जी आहे ती आधी वाचूया. संस्कृत भाषा अतीव समृद्ध भाषा. म्हणजे काय? संस्कृत भाषा अतीव म्हणजे अतिशय, समृद्ध अशी, रिच, समृद्ध म्हणजे रिच अशी भाषा आहे. एकस्य शब्दस्य भवन्ति नैके समानार्थक शब्दाः. एका शब्दाचे, नैके म्हणजे न एक नाही, नैके म्हणजे अनेक, मेनी. एका शब्दाचे अनेक अर्थ म्हणजे समानार्थक शब्द असतात. उदाहरणार्थ बघा, आपण जर तरु आहे की नाही, तरु, तरुला किती शब्द आहेत बघा. मराठीत आपण झाड म्हणतो, आहे की नाही, वेगवेगळे शब्द आहेत असे. तर ते त्या अमरकोशामध्ये आहेत. क्वचित एकस्य शब्दस्य विविधाः अर्थाः भवन्ति. क्वचित म्हणजे कधीतरी एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. अध्ये तृष्णाम सुखबोधाय समानार्थक शब्दानां पद्यमयी रचनाम. रचनाम इथे काय गेले याच्या मागे, रचनाम कृत्वा पंडित अमरसिंहेन अमरकोश ग्रथितः. कळलं का? आता म्हणजे अध्ये तृष्णाम, तृष्णा म्हणजे तहान म्हणजे इच्छा. आता लोकांची इच्छा आणि सुखबोधाय, आनंद होण्यासाठी, सुख म्हणजे आनंद, हॅपी, आनंद होण्यासाठी, बोध म्हणजे शिकणे, आनंदी शिकण्यासाठी समानार्थक शब्दांची पद्यमयी रचना. पद्यमयी म्हणजे काय? कवितेमध्ये कविता करून पंडित अमरसिंहाने अमरकोश ग्रथित. तो लिहिणारा कोण होता? रायटर त्याचा कोण होता? अमरसिंह. अमरसिंहाने अमरकोश ग्रथित केला म्हणजे लिहिला. कळलं? त्यांनी कलेक्शन केलं सगळ्या शब्दांचं एकत्र. अमरकोश पठनेन कंठस्थीकरणेन च शब्दज्ञानं भवति. अमरकोशाच्या वाचनाने, पठनेन वाचनाने, आणि कंठस्थीकरण, कंठस्थीकरण म्हणजे काय? पाठ करून. कळलं?
अमरकोश वाचल्याने आणि ते पाठ केल्याने शब्दाचे ज्ञान होते. कळलं? शब्द समजतात. विविध शब्दानां वाक्ये प्रयोगेण शब्द प्रभुत्वम सिद्ध्यति. वेगवेगळ्या शब्दांचे वाक्यामध्ये म्हणजे वाक्यप्रयोग केल्यामुळे शब्द प्रभुत्व वाढतं. प्रभुत्व म्हणजे काय? एखाद्याची म्हणजे कपॅसिटी आपली वाढते. शब्दाचं प्रभुत्व आपण म्हणतो ना, एखाद्याला सरस्वती प्रसन्न आहे, तो खूप छान बोलतो, ज्याच्याकडे ग्लोसरी भरपूर आहे, विविध शब्दांचा वाक्यामध्ये प्रयोग केल्यामुळे, प्रयोग म्हणजे वापरल्याने, कळलं? शब्द प्रभुत्व आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे बोलण्यामध्ये बघा वेगवेगळे शब्द आपण वापरले किंवा वजन येतं शब्दाला. कळलं? यथेष्टम गृह्णन्तु शब्दरत्नानि अस्मात् शब्दरत्नाकरात. यथेष्टम, यथा इष्टम म्हणजे काय? इच्छेप्रमाणे. गृह्णन्तु घ्यावं. शब्दरत्नानि शब्दरूपी रत्न अगदी इच्छा असेल तशी घ्यावीत. कुठून? अस्मात् शब्दरत्नाकरात. ह्या शब्दरत्नाकर म्हणजे ह्या जो शब्दरूपी सागर, रत्नाकर म्हणजे समुद्र. कळलं का? आता बघा समुद्र म्हटलं असतं इथे, पण समुद्राला त्यांनी शब्द कसा वापरलाय? रत्नाकर. आहे की नाही? शब्दरूपी रत्न शब्दरूपी सागरातून, समुद्रातून हवी तेवढी घ्या. कळलं? गृह्णन्तु लोट लकारे बघा, घ्यावे. अमरकोश प्रशंसा. अमरकोश प्रशंसा म्हणजे अमरकोशाची प्रशंसा केली आहे, कौतुक केले. काय आहे हे? कवे हे कवेरमसिंहस्य. हा शब्द आहे ना, तो असा आहे, कवे हे अमरसिंहस्य. कळलं का? पहिला शब्द संधी सोडवला तर काय होतो? कवे हे अमरसिंहस्य. कृतीर एषा, कृती एषा सुनिर्मला. बघा, कवी अमरसिंहाची ही कृती, कृती ही एषा, रेषा नव्हे, कृती ही रेषा. हा संधी केलाय त्यांनी. अमरसिंह, कवी अमरसिंहाची ही कृती म्हणजे केलेलं काम. आणि कसं आहे ते? सुनिर्मला, अगदी स्वच्छ असं ते आहे सगळं. त्यात काही गोंधळ नाही, काय नाही, काय नाही. कळलं? आचंद्र तारकम स्थेयात नामलिंगानुशासनम. आचंद्र तारकम म्हणजे चंद्र आणि तारका असेपर्यंत, स्थेयात राहाईपर्यंत, स्थातिष्ठती. कळलं का? चंद्र तारका राहीपर्यंत म्हणजे केव्हा, कोठपर्यंत हो सांगा? चंद्र आणि तारका आकाशात केव्हापर्यंत राहणार? कोण सांगेल? हॅलो पूजा. मिस ते राहतीलच म्हणजे कायम कधी जाणार कायम जगाच्या राहतील ना. अंतापर्यंत. कळलं का? जगाच्या अंतापर्यंत हे नामलिंगानुशासनम. नामलिंगानुशासनम हे अमरकोशाचंच नाव आहे बरं का. दुसरं त्याला वेगवेगळी 3 नावं आहेत, ते आपल्याला धड्यात आता कळणार आहेत. पण आत्ता फक्त श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि तारका आहेत तोपर्यंत अमरकोश राहील, म्हणजे कायम राहणार. कळलं का? कवी म्हणजे अमरसिंह कवीची ही कृती अशी प्रसन्न पवित्र अशी ही जी कृती म्हणजेच केलेली रचना
ती चंद्र तारका असेपर्यंत टिकणार, म्हणजे जगाच्या अंतापर्यंत. कळला अर्थ? हा तुम्हाला अर्थ लिहायला वगैरे काही येत नाही, प्रस्तावनेतलं काही येत नाही, पण तुम्हाला ज्ञान असावं म्हणून सांगितलं. कळलं? आता बघा, आता धडा सुरू. बघा, छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति, अध्यापिकां प्रश्नांच पृच्छन्ति. बघा, कोण सांगू शकेल का? हे अगदी सोपं आहे बघा. प्रसाद, तू सांगशील याचं मराठीत अर्थ? मुलं असतात ती ग्रंथालयात, लायब्ररीमध्ये खूप खूप सारी डिफरंट टाइप्सचे पुस्तकं बघतात आणि ते टीचरला विचारतात. बरोबर, टीचरला प्रश्न विचारतात, आहे की नाही? विद्यार्थी, छात्र हा म्हणजे विद्यार्थी, लायब्ररीमध्ये वेगवेगळी पुस्तके पाहतात आणि टीचरला प्रश्न विचारतात. शेजारी बघा, लायब्ररी सारखं चित्र दिलेलं आहे, पुस्तकं वेगवेगळी आहेत ती. आता बघा, या मुलांची नावं वेगवेगळी आहेत. नयन, नयन म्हणजे नावाचा मुलगा आहे तो म्हणतोय, आचार्ये का एषा भिन्ना विशाला कपाटिका. आचार्ये म्हणजे कोण? आता ही टीचर जी आहे ती आहे की नाही, आचार्ये. तर ते मॅडम, काय एषा भिन्ना विशाला कपाटिका. कपाटिका म्हणजे काय? कपाट. विशाला, आणि एवढं भिन्न, वेगळं वेगळं, एवढी कपाट का आहेत? का एषा, का आहेत म्हणजे कोणती आहेत? का म्हणजे कोणती. अहो कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तन्ते. कळलं का? एवढं मोठं कपाट आहे. कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तन्ते. कितीतरी वेगवेगळ्या डिक्शनऱ्या यामध्ये आहेत. कळलं? वर्तन्ते. मग आता अध्यापिका काय म्हणतात बघा, आम म्हणजे काय? सोहम जैन, आम. हॅलो, नाही माहिती? अनन्या, तुला माहिती आहे आम? हो मिस, येस. बरोबर, आम म्हणजे येस. सर्वेषां शास्त्राणाम अध्ययनार्थम एते कोशाः आवश्यकाः. सर्व शास्त्रांच्या अभ्यासासाठी ह्या डिक्शनऱ्या नेसेसरी आहेत. कळलं? सर्व शास्त्रांच्या, सायन्सेस, त्याच्या अभ्यासासाठी, अध्ययनार्थम एते कोशाः आवश्यकाः. These dictionaries are essential. कळलं? आता मग सुमेधा काय म्हणतेय बघा, कोशः नाम किम. कोशः नाम किम म्हणजे कोशाचं नाव काय नाही विचारत ती. काय म्हणतेय? कोश म्हणजे काय? कळलं? व्हॉट इज द डिक्शनरी. कोश म्हणजे काय? मग आता अध्यापिका बघा, टीचर उत्तर देत आहेत. कोशः नाम संग्रह, आहे की नाही? डिक्शनरी म्हणजे कलेक्शन. कळलं का? संग्रह, कलेक्शन. यथा वयम वित्तकोशे धनस्य संग्रहणं कुर्मः तथैव भाषाकोशे शब्दानां संग्रह भवति. आता याचा अर्थ कोण सांगेल मला? तुम्हाला येऊ शकतो. जिनय जैन सांगतो.
हॅलो जिनय, हॅलो, आवाज येतोय ना ग तुम्हाला? हॅलो मिस. हा, यथा वयम या वाक्याचा अर्थ येतो का तुला? वित्तकोशे नाहीये, ठीक आहे. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, आपण, वयम म्हणजे आपण, वित्तकोश म्हणजे बँक, बँकेमध्ये पैसे एकत्र ठेवतो, आहे की नाही? आपण आपल्याकडे जास्त पैसे झाले की आपण कुठे ठेवतो? बँकेत. संग्रहणम कुर्मः तथैव त्याप्रमाणे भाषाकोशे म्हणजे लँग्वेज डिक्शनरीमध्ये शब्दानां संग्रह भवती म्हणजे शब्दांचं कलेक्शन, वर्ड कलेक्शन होते. कळलं का? पूजा प्रसाद ऐकू येते ना? हो हो मिस. मिस. हा, आता श्रेया म्हणते कह तस्य उपयोग. श्रेया नावाची मुलगी आहे त्यांच्याकडे, ती काय म्हणते, त्याचा उपयोग काय? व्हॉट इज द यूज ऑफ दॅट? आता अध्यापिका म्हणते बघा, योग्य प्रश्न. टीचर रागवल्या नाहीत, त्या काय म्हणल्या, योग्य, बरोबर. कळलं का? क्वेश्चन इज राईट. संभाषणे लेखनेच भाषा प्रभुत्वम प्राप्त्यर्थम तथैव नैकेषां विषयाणां ज्ञान प्राप्त्यर्थम शब्दसंपत्तेः संग्रहणम अतीव आवश्यकम. खूप मोठं वाक्य आहे, अर्ध अर्ध बघूया. हा, संभाषणे लेखनेच म्हणजे काय? बोलणं, संभाषण, कॉन्व्हर्सेशन, आणि लेखन म्हणजे रायटिंग. कळलं का? कॉन्व्हर्सेशन आणि रायटिंग मध्ये, एक मिनिट, कॉन्व्हर्सेशन आणि रायटिंग मध्ये भाषा प्रभुत्वम प्राप्त्यर्थम. कळलं का? भाषा प्रभुत्व, भाषेचं आपल्याला प्रभुत्व आलं पाहिजे, आपल्याकडे जास्त आपली भाषा वाढली पाहिजे, त्यासाठी प्राप्त्यर्थम म्हणजे ते मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी, तथैव त्याचप्रमाणे, तथा एव त्याचप्रमाणे, नैकेषां विषयाणां अनेक विषयांच्या, ज्ञानप्राप्त्यर्थम अनेक विषयांचे ज्ञान, नॉलेज मिळवण्यासाठी, शब्दसंपत्तेः संग्रहणम शब्दरूपी संपत्ती, वेळ म्हणजे शब्द म्हणजे वर्ड्स जे असतात, वर्ड्स, ते वर्ड्स असतात, ते संपत्ती, जणू काय वेल्थ. कळलं का? संग्रहणम त्याचं कलेक्शन अतीव आवश्यकम अतिशय नेसेसरी आहे, व्हेरी नेसेसरी. कळते? परत बघा, वाक्य मोठं आहे. संभाषणे लेखनेच, कॉन्व्हर्सेशन आणि रायटिंग मध्ये भाषा प्रभुत्व मिळवण्यासाठी, प्राप्त्यर्थम तथैव त्याचप्रमाणे, नैकेषां विषयाणां अनेक विषयांच्या, नॉलेज मिळण्यासाठी, आपल्याकडे म्हणजे वेल्थ इन फॉर्म ऑफ वर्ड्स. कळलं का? शब्दरूपी संपत्ती, त्याचं कलेक्शन, संग्रहणम अतीव आवश्यकम अतिशय नेसेसरी आहे. बघा, आपल्याला 4 लोकांशी बोलायचं असेल, भाषण करायचं असेल, तरी आपल्याला शब्दसंपत्ती लागते की नाही? शब्द जर वेगवेगळे येत नसतील तर आपण अडखळतो बोलताना. आता संस्कृतमध्ये आपण का नाही बोलत? कारण शब्द आपल्याला तेवढे माहीत नाही आहेत. आणि हे शब्द वाढवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? अमरकोश.
कळलं? अस्माकं ग्रंथालये संस्कृतिकोशाः, चरित्रकोशाः, विश्वकोशाः, सुभाषितकोशाः च इत्यादयः बहवः कोशाः वर्तन्ते. अस्माकं ग्रंथालये, इन अवर लायब्ररी, संस्कृतिकोशाः. बघा, कल्चर आहे की नाही, संस्कृती म्हणजे कल्चर, कल्चर त्याचे आहेत, त्याची सुद्धा डिक्शनऱ्या. चरित्रकोशाः आहे, चरित्रांचे संग्रह आहेत. एक मिनिट, कोण आले बघूया. जिनय जैन. विश्वकोशाः म्हणजे युनिव्हर्सल डिक्शनरी. सुभाषितकोशाः, कळलं का, सुभाषितांचे संग्रह इत्यादी वेगवेगळे आपल्याकडे कोश आहेत. कळलं का? म्हणजे आमच्या लायब्ररीमध्ये संस्कृतिकोश, चरित्रकोश, विश्वकोश, सुभाषितकोश असे वेगवेगळे कोश आहेत. तेषु अमरकोशः नाम कश्चन विशेषः कोशः. त्याच्यामध्ये, तेषु म्हणजे त्याच्यामध्ये, हे सगळे संग्रह जे आहेत त्याच्यामध्ये अमरकोश नावाचा एक विशेष कोश आहे, डिक्शनरी आहे. कळलं का? तुम्ही आता तो लॉकडाऊन आहे म्हणून, पण शाळा सुरू झाली की आपापल्या लायब्ररीत जाऊन विचारा की कोणते संग्रह आहेत, तिथे कोश आहेत की नाही. वेगवेगळ्या डिक्शनऱ्या असणारच. कळलं? हिंदीचे असेल, इंग्लिशचे असेल, संस्कृतचे असेल. कळलं? पुढे एक मिनिट, असं काय होते माझं, वर खाली वर खाली, एकदम कुठेतरी जाते. थांब एक मिनिट. हा बघा, स्वप्नील म्हणतोय आता. अमरकोश. आता स्वप्नीलने विचारलाय प्रश्न, क्वेश्चन, काय अमरकोश? अमरकोश इति नाम किमर्थम? व्हाय इज द अमरकोश इज नेम? कळलं का? अमरकोश असं नाव का म्हणून, कशासाठी, किमर्थम, व्हाय. किम विद्यते अस्मिन् कोशे? या डिक्शनरीमध्ये, अस्मिन म्हणजे या डिक्शनरीमध्ये काय असतं? किम विद्यते, काय असतं? मग आता बघा, टीचर उत्तर देत आहेत. एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः. कोण सांगेल या वाक्याचा अर्थ? सोपा आहे अगदी. कोण सांगू शकेल का? अनन्या, हॅलो. मी सांगू? हो सांग. मिस, हे एक संस्कृत शब्दांची डिक्शनरी कलेक्शन बरोबर, आहे. अगदी बरोबर. कळलं का? संस्कृत शब्दांचं कलेक्शन म्हणजे हा ग्रंथ. कळलं का? ट्रिटीज म्हणजे ग्रंथ. अमरसिंह नाम पंडितः एतस्य रचयिता. अमरसिंह नावाचा स्कॉलर ह्याचा कंपोझर आहे. रचयिता, रचना करणारा, कंपोझर, लिहिणारा, रायटर कोण आहे? अमरसिंह नावाचा स्कॉलर. अतः कोशस्य नाम अमरकोशः इति. म्हणून या डिक्शनरीचं नाव काय आहे? अमरकोश. पुरातनकाले यदा छात्राः अध्ययनार्थं
गुरुकुलं प्रविशन्ति स्म तदा अध्ययनारंभे ते अमरकोशं कंठस्थं कुर्वन्ति स्म. बघा हा काय आता हे मोठं वाक्य आहे. पुरातन काले म्हणजे पूर्वीच्या काळी, एन्शंट टाइम कळलं, यदा जेव्हा छात्राः अध्ययनार्थं गुरुकुलं प्रविशन्ति जेव्हा पूर्वी विद्यार्थी शिकण्यासाठी गुरुकुलमध्ये एंट्री करायचे तेव्हा तदा अध्ययनारंभे तेव्हा अभ्यासाच्या सुरुवातीला ते अमरकोश कंठस्थम कुर्वन्ति स्म. त्यावेळी ते अमरकोश पाठच करायचे. माहितीये का तुम्हाला गुरुकुल पद्धत म्हणजे काय ते? हॅलो, कोण सांगू शकेल? माहितीये कुणाला? प्रसाद माहितीये का? हो मिस, तो शिष्य गुरूंच्या घरी राहायला जातो. आहे की नाही? शिक्षण पूर्वीचे पूर्ण जायचे होईपर्यंत. बघ. आता ते संगीताचं फक्त आहे अजून गुरुकुल, पण बाकी आपल्या शाळांसारख्या शाळा नव्हत्या. काय करायचं, विद्यार्थ्यांनी 8व्या वर्षी मुंज झाली की गुरुच्या घरी राहायला जायचं. 12 वर्ष तिथेच शिकायचं आणि मग शिक्षण पूर्ण झाल्यावर परत घरी यायचं. कळलं का? मग अशा वेळी पूर्वीच्या काळी, आता नाही, पूर्वीच्या काळी जेव्हा एंट्री घ्यायचे, 8 वर्षाचा झाला मुलगा की तिथे त्याला एंट्री असायची गुरुच्या घरी आणि सुरुवातीला त्यांना अमरकोश पाठच करायला लावायचे. तुम्हाला माहिती आहे का गोष्ट, ती पाठ करण्याची अशी आहे, त्यावेळेला शेंड्या राखायचे बघा. म्हणजे केस कापायचे पण शेंडी राखायची. माहिती आहे ना, मागच्या बाजूला असतं बघा डोक्यावर थोडे